तुमच्या गावात किंवा घरात अजून शौचालय नाही का? तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत पात्र ग्रामीण कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालय बांधण्यासाठी 12,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळू शकते. पण हे पैसे प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक घराला आपोआप मिळत नाही. यासाठी पात्रता, कागदपत्रे, घराची स्थिती आणि सरकारी नोंद यासारख्या काही अटी आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शौचालय योजनेचा लाभ कोणाला मिळतो, 12,000 नेमके कशासाठी आहे, ऑनलाईन किंवा स्थानिक पातळीवर अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे लागतात, पैसे कधी मिळतात आणि अर्जाची स्थिती कशी तपासायची. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण म्हणजे SBMG ही ग्रामीण भागातील स्वच्छता सुधारण्यासाठी केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश फक्त शौचालय बांधणे एवढाच नाही तर ग्रामीण भागात स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षित स्वच्छतागृह वापरायची सवय निर्माण करणे. आता पाहूया या योजनेसाठी कोण पात्र ठरू शकतो. सर्वप्रथम BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन कुटुंब पात्र आहे. याशिवाय ओळखलेले APL म्हणजे अबव पॉवर्टी लाईन कुटुंबांनाही पात्रतेनुसार लाभ मिळू शकतो. यामध्ये प्रामुख्याने SC किंवा ST कुटुंब, लहान आणि अल्पमूल्यांक शेतकरी, घरासह जमीन नसलेले मजूर, दिव्यांग व्यक्ती असलेले कुटुंब यांचा समावेश होतो. पण येथे एक महत्त्वाची अट आहे, शौचालय आधीपासून बांधलेले असून त्याचा लाभ यापूर्वी घेतला असेल तर पुन्हा लाभ शौचालयासाठी अनुदान मिळेल असे नाही. सेकंड फेजमध्ये विशेषतः नवीन पात्र किंवा यापूर्वी लाभ न मिळालेल्या पात्र कुटुंबांना प्राधान्य आहे. आता येतो महत्त्वाचा प्रश्न, अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात. महाराष्ट्र जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार 1 आधार कार्ड, 2 रेशन कार्ड, 3 घराची नोंद किंवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र जसे फॉर्म 8 लागू असल्यास जात प्रमाणपत्र, 5 घरात शौचालय नाही आणि यापूर्वी लाभ घेतलेला नाही याबाबतचे घोषणापत्र, 6 बँक पासबुक. मात्र तुमच्या गावात किंवा जिल्ह्यात अतिरिक्त कागदपत्राची मागणी होऊ शकते. म्हणून अर्ज करण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा संबंधित अधिकृत कार्यालयाकडून तुमच्या गावासाठी आवश्यक कागदपत्रांची अंतिम यादी नक्की तपासा. आता प्रश्न येतो, अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा होते का? लाभ देण्याची अंमलबजावणी राज्याच्या प्रक्रियेनुसार केली जाते. म्हणून तुमचे बँक खाते आणि आधार संबंधित माहिती आहे का हे तपासून ठेवणे महत्त्वाचे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, अनुदान मिळवून देतो म्हणून कोणत्याही व्यक्तीला रोख पैसे देऊ नका. घरात अजून शौचालय नसेल तर काय? अशा नवीन किंवा लेफ्ट आऊट कुटुंबाची ओळख स्थानिक पातळीवर केली जाते. अधिकृत मार्गदर्शक तत्वानुसार अशा कुटुंबांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शौचालय बांधण्यासाठी मदत केली जाते. म्हणून तुमच्या घरात शौचालय नसेल आणि तुम्ही पात्र असाल, सर्वात प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी करणे महत्त्वाचे आहे. तुमचे नाव संबंधित यादीत आहे का, तुमची पात्रता काय आहे आणि पुढील प्रक्रिया काय आहे हे ग्रामपंचायतीत किंवा संबंधित ग्रामीण स्वच्छता यंत्रणेतून तपासा. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न, ऑनलाईन अर्ज कसा करायचा. स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत प्रणालीमध्ये इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड लॅट्रिन म्हणजे IHML संबंधित अर्ज आणि माहितीची सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या अधिकृत माहितीनुसार पात्र लाभार्थी टॉयलेट इन सिटी ग्रँटसाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करू शकतात. परंतु प्रक्रिया जिल्हा आणि स्थानिक अंमलबजावणीप्रमाणे बदलू शकते. म्हणून कोणत्याही अनधिकृत वेबसाईटवर आपली आधार किंवा बँक माहिती देऊ नका. सुरुवातीला अधिकृत SMG पोर्टलवर किंवा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत प्रणाली पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाची माहिती तपासा. त्यानंतर आवश्यक माहिती भरा, कागदपत्र मागितल्यास अपलोड करा आणि अर्जाची नोंद जतन करून ठेवा. तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया अवघड वाटत असल्यास ग्रामपंचायत कार्यालयाकडून मार्गदर्शन घेणे हा सुरक्षित पर्याय आहे. अर्ज केल्यानंतर लगेच पैसे खात्यात येतात असे समजू नका. सर्वप्रथम तुमची पात्रता आणि घराची माहिती तपासली जाऊ शकते. आवश्यक असल्यास शौचालयाच्या बांधकामाची पडताळणी केली जाते. अधिकृत मार्गदर्शक तत्वानुसार नवीन किंवा वंचित कुटुंबाची ओळख आणि मंजुरीची प्रक्रिया ग्रामपंचायती, ब्लॉक किंवा जिल्हा स्तरावरील यंत्रणांशी संबंधित. शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यास आवश्यक पडताळणी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. म्हणूनच अर्ज केल्यानंतर अर्जाची नोंद किंवा ॲप्लिकेशन जतन करून ठेवा, खूप महत्त्वाचे आहे. त्याचा फायदा फक्त 12,000 इतकाच मिळतो. घरात सुरक्षित शौचालय असल्यामुळे उघड्यावर शौचालय जाण्याची गरज कमी होते. महिलांना आणि मुलींना अधिक सुरक्षित आणि समाजसुधारक सुविधा मिळते. घरातील स्वच्छता आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. गावातील सार्वजनिक सुधारणास हातभार लागतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शौचालय बांधल्यावर त्याचा नियमित वापर, योग्य देखभाल करणे ही सुद्धा तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. स्वच्छ भारत मिशनचा उद्देश केवळ शौचालय बांधणे नाही तर तो टिकाऊ स्वच्छता निर्माण करणे हा आहे. शौचालय नसलेल्या नवीन किंवा पात्र कुटुंबांना विशेष मदत आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा. ग्रामपंचायत आणि अधिकृत सरकारी पोर्टलवर माहिती घ्या. ही माहिती तुमच्या गावातील एखाद्या गरजू कुटुंबासाठी उपयोगी ठरू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा. अशा सरकारी योजनांची अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी लोकसेवा अपडेटला सबस्क्राईब करा. थँक्यू.